सासूरा सासूरा ओलांडून उंबराग आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कोमलते मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नाची जणू एक मी लाडाची जणू एक लाडाची काय झालं? नाही ना घेतला? तिला नांदायचंच नाही हो तुमच्या बरोबर. तुम्ही कशाला उगीच त्रास करून घेताय? एवढं काय सोनं लागलंय? शिकार पोरी मिळतील तुम्हाला. नाही पण जान्हवीनी माझ्याशी बोललं पाहिजे. कारण काय असं वागण्याचं? कारण काय असणार? तिचा भाऊ दुसरं काय? ती सांगत होती ना त्याला आपण सोडायचं नाही, लढायचं. नाही, तिचा तो स्टँड बरोबर आहे. हो, पण याचा राग तिने तुमच्यावर काढायला नको होता. आता मी बोलते पण माझ्यावरच ओरडते. मी तरी काय करणार? पण माझ्याशी न बोलून हा प्रश्न कसा सुटणार आहे? थांबा, मी लावून बघते बघते उचलते का. हॅलो. हॅलो जानू, काय चाललंय? काही नाही. आता श्रीचा फोन आला होता पण नाही घेतला मी. बोलायचंय? नाही, आता ठरलंय. बघा, नाहीतर मग म्हणशील. नाही बोलायचं मला कुणाशीच. आता मला माझ्या भविष्याचा विचार करायला हवा. त्याच्यापेक्षा कोणी आणि काही महत्वाचं नाहीये. जेवढं झालं तेवढं पुरे झालं आणि इतकं कठोर होता येतं मला. तुझ्या सासूबाई? आई प्लीज नको हा विषय. मला त्रास होतोय या विषयांचा आणि आता त्या सगळ्यापासून दूर व्हायचं ठरलंय ना. बघू नंतर. व्हॉट इज दिस नॉनसेन्स जान्हवी? हे काय चाललंय तुझं? आर यू आउट ऑफ युअर माइंड? तू काय बोलतीस? तुला काही कळतंय? आणि तू आता आहेस कुठे? हा काय तमाशा चाललाय तुझा? काय चाललंय काय तुझं? तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय का? हा, तुला काय काय हवंय? काय तुझे आता इतर कुठलेही तमाशे सहन करण्याच्या मनस्थितीत नाहीये मी. कळतंय? तुझे हे सगळे तमाशे तू बंद केले नाहीस ना तर तू आमच्यापासून दुरावशील. हा सगळा मूर्खपणा बंद कर, नाही तर तुला कोणीही वाचवू शकणार नाही. तुला कळतंय का जान्हवी? मी काय बोलतोय हे ऐकून तरी घ्यायची इच्छा आहे का? मला नाही बोलायचंय काही श्री. बोलायचं नाहीये म्हणजे काय? काय समजतेस काय तू स्वतःला? मी तुला इतके फोन्स केले ते उचलले नाहीस. मी तुला मेसेजेस केले त्याला रिप्लाय करत नाहीस. काय काय मी किंवा माझ्या घरच्यांनी असं काय केलंय की तुला अगदी आमच्याशी एका शब्दाचं संभाषण नकोय? काय समजायचं काय आम्ही? तुला जे काही समजायचं ते समज तू श्री. हा निव्वळ मूर्खपणा आहे जान्हवी. पिंट्याच्या या सगळ्या प्रकरणाचा राग तू आमच्यावर का काढतेस? मला नाही बोलायचंय श्री. नाही बोलायचंय म्हणजे काय? आईला हार्ट अटॅक आला तेव्हा सुद्धा तुला हवं तेच वागलीस तू. तेव्हा सुद्धा तुझा भाऊच तुझ्यासाठी महत्वाचा होता. राईट? आईजीच्या तब्येतीची साधी चौकशी सुद्धा केली नाहीस तू.
बॅग उचललीस आणि निघून गेलीस. पण तेव्हाही मी काहीच बोललो नाही तुला. पण तुला माझ्याशी एका शब्दाने बोलावंसं वाटलं नाही. चला बोलणं सोड ग. साधं मला सांगावंसंही वाटलं नाही तुला. तुझ्या त्या मूर्ख भावाला तू सरळ घरी घेऊन आलीस. आई आजीला काही झालं असतं तेव्हा तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती. हा कसलाच विचार केला नाहीस तू. तुला आमच्याबद्दल यत्किंचितही काहीही वाटत नाही हेच दाखवून दिलंस तुझ्या वागण्यातनं. या सगळ्यातनं आम्ही काय समजायचं सांग ना. आणि हे तुझं सगळं नाटक किती दिवस चालणार आहे आता. मला आता काहीच बोलायचं नाही श्री. दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल जान्हवी. तुला माझ्याशी बोलावंच लागेल. यू हॅव टू टॉक टू मी. दरवेळी सगळं तुझ्या मनाप्रमाणे नाही होणार. माझ्या मनाप्रमाणे कुठे काय झालंय श्री. ओ गॉड. म्हणजे आजवर तुझ्या मनाप्रमाणे काहीच झालेलं नाहीये का. मला सासर माहेर एकत्र हवंय. आणि त्यासाठी पिंट्या कितीही चुकीचं वागला तरी आम्ही ते सगळं ऍक्सेप्ट करून नंतर घ्यायला हवंय ना तुला. पिंट्याचा दोष नव्हता. मग कोणाचा दोष आहे. मग कोणाचा दोष आहे. माझा जयाजीचा की नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलं म्हणून काकाचा दोष आहे. सांग ना कुणाचा दोष आहे म्हणून पिंट्यानं माझ्या तोंडाला काळं फासलं. आपण नको बोलूया श्री. का का बोलूया नको. आता सगळं स्वतःवर शेकायला लागलं की बोलूया नको का. तुला माझ्या फॅमिलीवर आरोप करायचे ना. कारण तू जे वागतेस ते सगळं बरोबर आणि न्याय आहे हो ना. आणि त्यावरची आमच्या फॅमिलीची रिॲक्शन म्हणजे दुष्टपणा नाही का. शब्दाने शब्द वाढतोय. आपण फोन ठेवूया श्री. हो ठेवूया ठेवूया फोन. पण तुला माझ्याशी बोलायचं नाहीये. आईजीशी बोलायचं नाहीये. घरच्यांशी बोलायचं नाहीये. सगळ्या आयांनी तुझ्यासाठी आजवर इतकं काही केलंय पण तुला त्या नकोशा झाल्यात. तुला घरी परत यायचं नाही. अगं काय मग मी काय करू. जान्हवी मला या सगळ्याचा ना त्रास होतोय. कळतंय तुला. आणि तू जे काही वागतेस ना त्याचा आपल्या रिलेशन वरती खूप गंभीर परिणाम होतोय. यू गेट दॅट. आत्ता माझ्यासाठी ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं नाहीये. फोन ठेव श्री. जान्हवी लिसन टू मी. लिसन टू मी. तू आता जिथे कुठे आहेस ना तिथून घरी निघून ये. यू गेटिंग माय पॉइंट. आत्ताच्या आत्ता घरी निघून ये. मी नाही येऊ शकणार. जान्हवी हे सगळं फार सिरियस चाललंय. श्री फोन ठेव प्लीज. जान्हवी तुला कळतंय का. कळतंय का तुला. आय नीड टू टॉक टू यू. आय नीड अ सिरियस डिस्कशन. मला तर कसलंही सिरियस डिस्कशन नकोय. हे जान्हवी 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 फोन ठेवू नकोस. तुला कळतंय का मी काय सांगतोय ते. प्लीज फोन ठेवू नकोस. तुला आणि काय स्प्लिट पर्सनॅलिटी वगैरे झाली आहे का ग. नाही कारण ही ती जान्हवी नाहीच आहे. तू कोणीतरी वेगळी बाई आहेस. तूच म्हणतोस ना परिस्थिती बदलते. श्री आणि परिस्थितीनुसार माणसाने बदलायचं नाही असं तूच सांगितलंयस ना मला. तू म्हणतोस ते बरोबर आहे. माणसंही बदलतात. सगळं तसंच नाही राहत. आणि त्या बदलांसाठी तयार असावं. सगळ्यांबरोबर किंवा एकटं. अच्छा म्हणजे तुझा निर्णय झालाय का. वेळ चुकीची आहे पण आता त्याला इलाज नाहीये. माझ्यासाठी या आर्ग्युमेंट्स टेन्शन्स घरगुती कटकटी यात घालवण्यासाठी वेळ आणि एनर्जी दोन्ही नाहीये श्री. या गोष्टींसाठी एक्झॉस्ट होणं मी नाही अफोर्ड करू शकत. हो अच्छा. म्हणजे आता मी जे म्हणतोय ते सगळं तुझ्यासाठी घरगुती कटकटी टेन्शन आणि तुला एक्झॉस्ट करणाऱ्या गोष्टी आहेत. वा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला या विषयावर नाही बोलायचं आहे. एकतर तू आता चिडलेला आहेस. काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेस. त्यामुळे आपण आता न बोललेलंच बरं. बोलल्याने सगळे प्रश्न सुटत नाही. हे तुझं बोलणं पटलंय आता मला. आणि मला शहाणपणा कोणी शिकवलं होता मग. मला प्रश्न वाढवायचा नाहीये सोडवायचे. आणि तुझ्यासाठी प्रश्न सोडवणं म्हणजे नातं तोडणं असेल ना तर मग काय बोलतोयस तू श्री. तू काय वागतेस हा प्रश्न विचार स्वतःला. आज नाही पण नंतर तुला पटेल माझं. इनफ इनफ. दिस इज रिडिक्युलस. इतकंही ताणू नको श्री की तुटेल. आज जर तू आली नाहीस ना तर सगळं तुटलं समज. आज मी नाही येणार. म्हणजे तुझं सगळं ठरलंय. तसं समज. How could you do this to me, Janhavi?
मी खूप सांगण्याचा प्रयत्न केला तुला, मला खूप बोलायचं होतं तुझ्याशी, खूप मनधरणी केली रे मी तुझी. तेव्हा तू माझा ऐकण्याच्या अवस्थेत नव्हतास. आज मी वेगळ्या अवस्थेत आहे आणि आपण बोलणार म्हणजे आपण फक्त भांडणार, ते मला आता नको आहे. तुला काय हवंय ते कळलंय मला. तुला ते कळावं अशी माझी अपेक्षा नाहीये, पण मला आता फक्त थोडी स्पेस हवी आहे. थोडी कशाला, पूर्ण घे ना स्पेस. त्यानं बरं वाटणार आहे ना तुला. स्टॉप इट श्री, लीव मी अलोन. माझ्या तोडलं सगळं. जान्हवीला या घरात परत यायचंच नाहीये. कायमची निघून गेली ती. तिला डिवोर्स हवाय. श्री आता माहित नाही. घरात आणखी कोणाला सांगितलंयस? नाही, आणि कोणाला सांगणारही नाहीये. आईजीला सुद्धा नाही. श्री, अरे जान्हवी असा तडकाफडकी. माहित नाही. आणि जाऊ दे ना, मला नाही बोलायचं या विषयावर. शेवटी तिची मर्जी. श्री, 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 श्री. जानूला बाहेर एकटीला कशाला चालायला पाठवलं तुम्ही? अगं डॉक्टरांनी सांगितलंय तिला चालायला. डिस्चार्ज कधी मिळणार आहे? उद्या देतील बहुतेक. रडत होती का हो? अखंड. काय वाढून ठेवलंय पोरीच्या आयुष्यात तेव्हाच ठाऊक. काय 7.5 मागे लागली ना, काही कळत नाही. पण तू मुळात त्यांच्याकडे गेलीस कशाला बोलायला? जाऊ नाही तर काय करू? माझ्या पोरावर केस ठोकले त्यांनी, आणि मी ते गुपचूप केले नव्हते, जानूला सांगून गेले होते. तर मला काय माहिती हा बाबा असा विक्षिप्तासारखा वागेल. तो मला म्हणतो तुमच्या मुलीला मला नांदवायचीच नाहीये, तिला तुमच्याकडेच ठेवून द्या म्हणून. मला म्हणतो तुमच्या मुलीला मला नांदवायचीच नाहीये, तिला तुमच्याकडेच ठेवून द्या म्हणून.
बरं बरं, हे आता आपण सगळं घरी गेल्यानंतर बोलूया. हो, नंतर बोलून परिस्थिती बदलणार आहे का? पिंट्याच्या मागे हात धुवून लागले ते एकतर, आणि आणि आता जानूला पण टाकायचं म्हणतायत. काय करणार आहोत आपण? मी त्यांच्याशी बोलून बघू का? आधीच एक तर त्यांचं डोकं फिरलेलं आहे, त्याच्यात आणखीन तुम्ही जाऊन चिडवू नका त्यांना. शांत झाले ना की होईल सगळं व्यवस्थित. मी समजावलं त्यांना. मी म्हटलं की तब्येत जरा बरी नाही आहे आता, त्यामुळे माहेरी राहिली की जरा बरं वाटेल तिला. त्यात आता पिंट्याचं हे टेन्शन आलेलं आहे, सगळ्याचा त्रास होतो ना. ती येईल परत घरी, पण जरा काही दिवस इथे राहू द्या तिला. मग काय म्हणाले? काही नाही, काही म्हणाले नाहीत, गप्प बसले. उलटून काही बोलले नाहीत, म्हणजे मी म्हटलेलं पटलं असावं त्यांना. डॉक्टरीणबाई काय म्हणाल्या ठाऊक आहे ना? जानूची परिस्थिती नाजूक आहे. शारीरिक किंवा मानसिक ताण तिच्या बाळाच्या जीवासाठी धोकादायक आहे. तिला सासरी पाठवू शकत नाही आणि माहेरी आपण ठेवून घेऊ शकत नाही. एवढी कसली हो दुराग्रही ही भागीरथीबाई? त्यांच्यामुळेच त्यांच्या मुलांचे संसार मोडलेत, आणि आता नातवाचा मोडायला निघालाय तरी माघार घ्यायला तयार नाहीत. जानूने काही दिवस आपल्याकडे राहणं हेच तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी हिताच आहे. पांडुरंगा, मला माझ्या भविष्याचा विचार करायला हवा. त्याच्यापेक्षा कोणी आणि काही महत्वाचं नाही. तुझ्या सासूबाई आणि आता त्या सगळ्यापासून दूर व्हायचं ठरलंय ना. आज जर तू आली नाहीस ना, तर सगळं तुला समज. आज मी नाही येणार. म्हणजे तुझं सगळं ठरलंय? तसं समज. मला फक्त थोडी स्पेस हवी आहे. माझ्या आयुष्याचं काहीही झालं तरी चालेल, पण बाळाच्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही. त्यासाठी कुठल्याही महादिव्यातून जाण्याची माझी तयारी आहे. दिवसभर सगळी कामं करून करून माझ्या हाडाची ना नुसती काढ झालेली आहेत. तुझ्या ताईचं बाळणपण मी कसं करणार आहे देव जाणे. आई तू नको काळजी करूस, मी आहे ना. आणि तसंही होणाऱ्या बाचीसाठी मी काही करायला तयार. काय रे, सारखं काय आपलं भाची भाची लावलेलं आहेस? पोरगा होऊ दे, मला छानसा नातू हवाय. आई तू बघ, ताईला मुलगीच होणार आहे, ती पण अगदी ताईसारखीच. बरं बरं, चल चल, हे धर, ताईला देऊन ये जरा बघ. बरं. आणि तुझा मोबाईल दे रे मला. का? अरे दे दे. ठीक. अरे माझा मोबाईल आहे ना, तो जावई बापूंकडनं तुटला. म्हणजे तसा तो जुनाच झाला होता, मला देणार आहेत ते नवीन, आज देतील. निघ. बरं येतो. हा. या, मी वाटच पाहत होते तुमची, पण वाटलं होतं त्यापेक्षा खूप लवकर आलात तुम्ही. जानवी आहे का घरात? दिसते. ती
ऑफिसमध्ये पण नाहीये. मग मी फोन केला होता पण ती फोन पण उचलत नाहीये. तिला नसेल बोलायचं तुमच्याशी. सून आहे ती आमची. ते आधी लक्षात आलं असतं तर खूप बरं झालं असतं. माफ करा, मला तुमच्या वयाचा मान आहे, पण तुमच्या मुलीच्या तोंडाला आधी आळा घाला. तिच्यामुळेच तुमच्या मुलांचे संसार झाले नाही ना नातवाचा होईल. आधी तिला घराबाहेर काढा. तो आमचा घरचा मामला आहे. तुम्ही माझ्या दारापर्यंत आलात म्हणून बोलते. आत आलं तर चालेल. तुमचा रुबाब बाहेर ठेवून यायला जमेल का तुम्हाला? हो काय बोलताय तुम्ही हे? आवाज खाली. हा तुमचा राजमहल नाहीये, माझं घर आहे. तुमच्या दाराशी आलोत म्हणजेच रुबाब घरी ठेवून आलोत आम्ही. पण माझ्याकडे काय काम आहे तुमचं? आत येऊन बोललं तर चालेल. या. श्री आणि जान्हवीमध्ये काहीतरी गैरसमज निर्माण झालाय. तुमच्या मुलाचं मला माहित नाही, पण जान्हवीचा गैरसमज मात्र दूर झालाय. म्हणजे तुमचं घराणं काय ते कळलंय तिला. शशिकलाबाई, तुम्ही वयानं लहान आहात. लग्न 2 घरांचं असतं, पण हे भलतीकडेच चाललंय. मग जाऊ दे की. मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अगं बाई, कुणाच्या?